नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। कोवॅक्सिन लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालयात नागरिकांची झुंबड। नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान न ठेवता कोरोना नियमांचा उडविला फज्जा। एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून दुसरीकडे अशी नागरिकांची गर्दी आक्रोशाला झाली कारणीभूत। आमदार अनिल बेनके यांनी आमदार अभय पाटील यांच्या स्वखर्चातून 25 लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन मशीन्स खरेदी। देवराज अरस वसतिगृहात सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला मशीन्स केल्या सुपूर्द। कोरोना लक्षणे असणाऱ्या रुग्णांना होणार या मशिनरीचा फायदा। वडगाव यरमाळ रोड येथे ड्रेनेज पाईपलाईनची समस्या असून 2 महिन्यापूर्वीच केले होते रस्त्याचे काँक्रिटीकरण। रस्त्यामधोमध ड्रेनेज चेंबरची निर्मिती केल्याने नागरिकातून होत आहे संताप व्यक्त। लवकरात लवकर प्रशासनाने ही समस्या सोडवण्याची केली जात आहे मागणी। आता पाहूया सविस्तर बातम्या। एकीकडे कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत आहे म्हणून नागरिक लस घेत आहेत, तर त्याच लसीकरणासाठी सामाजिक अंतराचे भान न ठेवता नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात झुंबड उडविल्याचे दृश्य निदर्शनास आले आहे। जिल्ह्यात एकीकडे कोरोना दुसऱ्या लाटेमुळे उद्रेक झाला असून अशातच कोवॅक्सिन लस घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा रुग्णालयात सार्वजनिकांनी सामाजिक अंतर न ठेवता कोरोना नियमांचा फज्जा उडविला आहे। जिल्ह्यात कोरोना संसर्गाने आपले रूप दाखविण्यास सुरुवात केली असून नागरिकांची लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यास नागरिकांच्या अनुकूलतेनुसार सरकारने त्यांनी असलेल्या स्थळीय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची व्यवस्था करून दिली होती। मात्र नागरिक जिल्हा रुग्णालयातील आवारात लसीकरण करण्यासाठी सामाजिक अंतर न राखता रांगे उभेत राहिल्याने व्यापक आक्रोशाला कारणीभूत झाले आहेत। बेळगावमध्ये सध्या कोरोना संसर्ग रुग्णांना योग्य वेळी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने धडपड उडाली आहे। अशा संदर्भावेळी वॅक्सिन घेण्यासाठी नागरिक आपले भान विसरल्याने आतंकाची परिस्थिती निर्माण झाली आहे। कोवॅक्सिन लसीकरण केंद्रात मार्शल फोर्सची नियुक्ती करणे आवश्यक झाले आहे। आमदार अनिल बेनके आणि अभय पाटील यांनी स्वयंखर्चातून देवराज अरस वसतिगृह येथील कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सुपूर्द केले आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून आमदार अनिल बेनके आणि आमदार अभय पाटील यांनी स्वखर्चातून कोरोना संसर्गाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी 25 लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन मशीन्स खरेदी करून कोविड सेंटर केअरला देण्यात आले आहेत। शहरातील सुभाषनगर येथील देवराज अरस वसतिगृहात प्रारंभ केलेल्या कोविड केअर सेंटरला पहिल्या टप्प्यातील 5 ऑक्सिजन मशीन्स सुपूर्द करण्यात आल्या आहेत। शहरात कोरोना संसर्ग वाढत असून संसर्गाची लक्षणे असणाऱ्यांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने बेळगाव दक्षिण मतक्षेत्र आमदार अभय पाटील आणि उत्तर मतक्षेत्र आमदार अनिल बेनके यांनी तात्पुरत्या ऑक्सिजन मशीन्स उपलब्ध करून दिल्या आहेत। 85 ते 90 सॅच्युरेशन असणाऱ्या व्यक्तींना तात्पुरते ऑक्सिजन प्रदान करून त्यांचे आरोग्य स्थिर करण्यास ऑक्सिजन मशीन उपयुक्त ठरणार आहेत। एका ऑक्सिजन मशीनद्वारे दोघांना ऑक्सिजन प्रदान केला जाऊ शकतो। सध्या आमदार अनिल बेनके आणि आमदार अभय पाटील यांनी 25 ऑक्सिजन मशीन खरेदीचे आदेश दिले आहेत। याची एकूण किंमत 25 लाख रुपये असून राहिलेले 20 ऑक्सिजन मशीन्स याच कोविड केअर सेंटरला देण्यात येणार आहेत। 25 ऑक्सिजन मशीनद्वारे एकाच वेळी 50 जणांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल। यावेळी आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील, मनपा आयुक्त के जगदीश, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर SV मुन्याळ, पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर डुमगोळ सह अन्य उपस्थित होते। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही
साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाव। फोन 0831 240 7480। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है। कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है। आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर। हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। वडगाव यरमाळ रोड येथील बाळकृष्ण नगर येथे विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकातून आक्रोश व्यक्त होत आहे। वडगाव यरमाळ रोड येथील बाळकृष्ण नगरमध्ये ड्रेनेज पाईपलाईनसह विविध नागरिक समस्यांसंदर्भात निवासस्थानी पूर्तता करण्याची मागणी करत आहेत। महानगरपालिकेच्या अंतर्गत गेल्या 2-3 महिन्यांपूर्वीच बाळकृष्ण नगर येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे। रस्ता आणि ड्रेनेज हे कामकाज झाल्याने निवासी खुश होते, पण रस्त्यामधोमधच ड्रेनेज चेंबरची निर्मिती केल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लहान मुलांसह सर्वांनाच मोठा त्रास होत आहे, अशी तक्रार समाजसेवक शिरोळकर शास्त्री यांनी केली आहे। बाळकृष्ण नगर क्रॉस नंबर 1 वडगाव या ठिकाणी मी आज आलेला आहे, पण या ठिकाणी एक नागरी समस्येचं निरसन करण्यासाठी आलेला आहे। मला वाटते सरकारनं या ठिकाणी फार योजना चांगल्या केल्या होत्या, त्या रोडचं काम फार उत्तम झालेलं आहे, पण आता पहिली समस्या इथून 300 फूट ड्रिंकिंग वॉटर म्हणजे शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे, हे पाईपलाईन बसवायला पाहिजे अशी नागरिकांनी आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, दिवसेदिवस या ठिकाणी जे चेंबर आहेत, ड्रेनेजचे चेंबर आहेत, 3-4 चेंबर खुले आहेत, ते व्यवस्थितरित्या एक लेवल करून त्याला झाकण बसवून
धोका होऊ नये. लहान मुलं वगैरे खेळत असतात, त्यामुळे या ठिकाणी धोका होणे शक्यत असते. जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी संबंधित महानगरपालिका अधिकारी किंवा सरकारनं या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देऊन या प्रश्नाकडे लक्ष घालून ताबडतोब ही व्यवस्था करून देऊन नागरी सुविधा प्राप्त करून द्यावी अशी मी सरकारला नम्र विनंती करत आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे विद्युत खांब जे आहेत, वायरा वगैरे आहेत, अस्ताव्यस्त पडलेले आहेत, त्याच्यामुळे विजेचा लपंडाव या ठिकाणी होत आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावं लागते. त्यांनी ठिणगी पडत असल्यामुळे या ठिकाणी घबराट झालेली आहे. लहान मुलांना, वयस्क माणसांना, इतर सर्व लोकांना, घरी असलेल्या लोकांना या ठिकाणी या वायरेपासून धोका निर्माण झालेला आहे. तरी ही व्यवस्था विद्युत खात्याने तातडीने करून देऊन एक नागरिकांना दिलासा द्यावा असं मला वाटतं आहे. आणि मला खात्री आहे आजपर्यंत सरकारनं फार चांगलं केलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं 80% वर काम चांगलं केलेलं आहे. पण आत्ता केलेलं आहे, हत्ती गेला आणि शेपूट गेला नको. शेवटच्या क्षणाला काही गोष्टी चांगल्या व्हाव्यात अशी माझी मनापासून मी सरकारला विनंती करतो. कामकाज झाल्यानंतर या ड्रेनेज चेंबरवर झाकण बसवणे गरजेचे असताना देखील ते ड्रेनेज उघड्यावरच सोडण्यात आल्याने चेंबरचे पाणी रस्त्याच्या काठोकाठ आले आहे. या भागात असे जवळपास 4 ड्रेनेज असल्याने रस्ता की चेंबर रस्ता हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार असून त्यांच्या निर्देशनाची वाट पाहत असल्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बेंगळुरू येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावला जावा की नाही यावर 10 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून दररोज 1000पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद होत आहे. सध्या लागू केलेल्या जनता कर्फ्यूला वाढविण्याची आवश्यकता जास्त असल्याचे बोलले जात असून मुख्यमंत्री BS येडियुरप्पा मात्र अशीच परिस्थिती कायम असणार असल्याचे सांगत आहेत. बेंगळुरू येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की आता जारी केलेल्या जनता कर्फ्यूमध्ये कोणताही बदल अथवा लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानंतरच घेण्यात येईल. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्ह्यातील परिस्थिती, ऑक्सिजन, औषधे आणि बेडच्या उपलब्धतेबाबत मंत्र्यांसोबत सभा घेतली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाची आम्हाला अंमलबजावणी करावी लागणार असून त्यांच्या निर्देशनाची वाट पाहत आहोत. त्या आधारे आम्ही निर्णय घेऊ शकतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. संपूर्ण लॉकडाऊनबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आढावावर प्रधानमंत्र्यांच्या निर्णयाचा देखील कर्नाटकावर परिणाम होईल असे ते म्हणाले. मुख्यमंत्री येडियुरप्पा संपूर्ण लॉकडाऊनसाठी उत्सुक नसले तरी सरकारची सूत्रे असे सूचित करतात की प्रकरणांची संख्या लक्षात घेऊन राज्य केंद्रातून अशा प्रकारचा प्रकाशनाची निरीक्षा करत आहेत. अशा प्रकारची घोषणा येत नसेल तर कर्नाटक विद्यमान कर्फ्यू वाढविण्याबाबत निर्णय घेईल किंवा 10 मे नंतर अतिरिक्त निर्बंध लादण्यात येतील. राज्यात सध्या 12 मे पर्यंत जनता कर्फ्यू जारी करण्यात आली असून जिल्हा पालकमंत्र्यांनी संबंधित जिल्ह्यात राहून मुख्यमंत्र्यांना रोजचा अहवाल सादर करणार आहेत. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN न्यूज मराठी. One stop, one shop, one solution for all your celebration. We Sumitina Traders provide best services and are wholesale dealers in birthday items, marriage decor, event management and many more. We also deal in all seasonal items such as Holi, Ganpati, rainy wear, Diwali, Christmas, etc. We also deal at cake items, toys, fetas, special light effects, etc.
We also undertake events such as birthday decoration, baby shower and special entries for all the occasions. Do visit our shop to experience the best services in Belgaum. Regards, Sumitinath Traders, Pangul Gully, Belgaum. Contact Vicky Mehta 99868 or Ruchi 99866 60208. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्डरोब 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3,000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत.
तर ॲडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. पंतप्रधान मोदींनी 2 महिन्याआधीच संपूर्ण राज्यांच्या प्रशासनांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात सूचना दिली होती. मात्र तरी देखील कर्नाटकात ऑक्सिजन सिलेंडरच्या अभावामुळे अनेक नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे कर्नाटक प्रशासन झोपेत आहे का असा प्रश्न उद्भवत आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत असून जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या आक्रोशाला कारणीभूत झाले आहे. येत्या दिवसात बेळगावला ऑक्सिजन पुरवठा येण्याची शक्यता कमी असून सार्वजनिकांनी आपल्या जीवाची आपणच रक्षा करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन बेड्सची कमतरता वाढत आहे. कोरोना रुग्ण ऑक्सिजन बेड्ससाठी झगडत आहेत. तसेच ऑक्सिजनची कमतरता भासल्याने रुग्णांनी जीव गमावल्याची उदाहरणे बेळगावमध्ये होत असून जिल्हा प्रशासन आणि सरकार नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याचे सार्वजनिकांच्या आक्रोशाला कारणीभूत झाले आहे. शेजारील महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात नोकरीसाठी गेलेले नागरिक बेळगावला परतत आहेत. त्यातील बहुतेक नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन बेडसाठी भटकत आहेत. आगामी काळात बेळगावमध्ये बेंगळूरप्रमाणे परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे. 2 दिवसापूर्वी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी कोरोना संसर्ग रुग्णांना अनुकूल होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑनलाईनद्वारे माहिती देण्याची सूचना देण्यात आली असूनही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याने कोरोना संसर्ग रुग्ण रुग्णालयात फरफटत जीव जाण्याची वेळ निर्माण झाली आहे. याप्रमाणे परिस्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यात रस्त्यावरच नागरिक आपला जीव गमावतील अशी परिस्थिती उद्भवणार म्हणून डॉक्टरांच्यात भीती निर्माण झाली आहे. बेळगाव महांतेश नगर येथील व्यक्तीला कफ झाल्याने त्रास अनावर होत होता. त्यांना बिम्स रुग्णालयात दाखल करूनही योग्य उपचार न मिळाल्याचे नातेवाईक महिलेने माहिती दिल्याचे समजते. एक व्हेंटिलेटर न दिल्याने जनसामान्यांच्या वतीने काम कसे करावे, सरकार जनतेची काळजी कशी घेणार अशी माहिती मिळाली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने 12 मे पर्यंत जनता कर्फ्यू जारी केली आहे. मात्र नागरिक सामाजिक अंतराचे भान न ठेवताच बाजारपेठेत खरेदीसाठी उतरले आहेत. याच कारणाने बेळगावमध्ये नित्य 800 पेक्षा जास्त संसर्ग रुग्ण आढळत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या दिवसात बेळगावमधील परिस्थिती विकोपाला जाणार आहे. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने स्वतःच्या जीवाची काळजी करणे गरजेचे झाले आहे. सरकारने जिल्हा प्रशासनावर अवलंबून राहिल्यास प्रत्येक घरात एक कोरोना संसर्गाने मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. बेळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून शहर व्यतिरिक्त ग्रामीण भागातही परिस्थिती गंभीर बनली आहे. शहरात संसर्ग वाढल्याने शहरवासियांचा ग्रामीण भागाकडे जाण्याचा कल वाढला आहे. खेड्यात जाणारे नागरिक कोरोना चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. गावातून नागरिकांच्या वर्दळीमुळे ग्रामस्थातून भीती निर्माण झाली आहे. लवकरात लवकर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने ग्रामीण भागात चेकपोस्टची निर्मिती करण्याचा आग्रह ग्रामस्थांचा झाला आहे. अथनी, रायबाग, गुलबर्गा येथूनही रुग्ण उपचारासाठी बेळगावला येत आहेत. त्या कारणानेही ऑक्सिजन कमतरता भासल्याने मृतांची रासच पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याने तर ऑक्सिजन पुरवठा करणेही बंद केल्याने आणखीन परिस्थिती बिकट झाली आहे. याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यामध्येच सर्व राज्यांना सूचना दिली होती की कोरोनाची दुसरी लाट येणार असून राज्यांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य त्या खबरदारी आणि रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा तयार करून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र याकडे कोणीही लक्ष न दिल्याकारणाने राज्यातून कोरोनाचा उद्रेक इतका वाढला आहे की मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आदेशानंतरही राज्य प्रशासन झोपले होते का? योग्य ती खबरदारी का करता आली नाही असा प्रश्न उद्भवत आहे. सध्याच्या अहवालानुसार राज्यात 16,884 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आता तरी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग जागे होणार का की आणखीन मृतांचा आकडा वाढणार आहे असा प्रश्न उद्भवला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शहरात मराठा मंदिर येथे आयसोलेशन सेंटर शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार असल्याने समिती कार्यकर्ते युद्ध पातळीवर मेहनत घेत आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठा मंदिर येथे आयसोलेशन सेंटरचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. कोरोना रुग्णांसाठी समितीच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे. आयसोलेशन सेंटर सुरू होणार असल्याचे समजताच बांधकाम व्यावसायिक RM चौगुले, संजीवनी एज्युकेशन अँड सनेश्वर एज्युकेशन ट्रस्टसह अनेक MES प्रेमींनी मदतीचा हातभार लावला आहे. स्वयंस्फूर्तीने आयसोलेशन सेंटरसाठी अनेक लोक मदत करत असल्याचे युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले. नमस्कार. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे विलगीकरण कक्षाची मराठा मंदिरामध्ये सुरू करणार आहोत. त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. साधारण शुक्रवारी याची सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. या माध्यमातून लोकांनी बरंच सहकार्य या विलगीकरण कक्षाला देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मुळात ज्या लोकांना ह्याच्यासाठी विलगीकरणासाठी अडचण आहे त्यांच्यासाठी केलेलं आहे. आज सकाळी काही पेशंट इथं आले होते ज्यांची हालत खूप वाईट होती. तर अशा पेशंटांची सोय इथं करणं अवघड आहे, कारण त्यांची तब्येत जर खालावली तर त्या प्रकारची उपचाराने व्हेंटिलेटर उपलब्ध होणं इथं कठीण असल्यामुळं फक्त विलगीकरण कक्षाची सुरुवात आम्ही इथं करत आहोत. त्यासाठी उद्या याची सुरुवात होत असताना ज्यांना कुणाला ह्या कार्यासाठी सहकार्य करायचे त्यांनी मराठा मंदिराशी थेट संपर्क साधून इथं आमच्या ज्या सहकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. धन्यवाद. किती बेड केलेले? सध्या 40 बेड इथं लावलेले आहेत आणि जवळपास 100 बेड लावण्याची सोय केलेली आहे. यासाठी आर्थिक मदत वगैरे कोणी काय केली? लोकवर्गणीतूनच काम होत असल्यामुळं बऱ्याच संस्थांनी मदत केलेली आहे. आमच्या जत्तीमत ट्रस्टनं सुद्धा 2,51,000ची देणगी याला दिलेली आहे. बऱ्याच लोकांनी हातभार लावून ह्या कार्याला सुरुवात करण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. यासाठी काही कार्यकर्त्यांची मदत वगैरे? स्वयंसेवक म्हणून ज्यांना काम करायचं आहे ते इथं येऊन भेटू शकतात. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते आहेत आणि बरेच लोक स्वयंस्फूर्तीने इथं सेवा देण्यासाठी येत आहेत. ज्यांना कुणाला सेवा देण्याची इच्छा असेल त्यांनी मराठा मंदिराशी संपर्क साधून आमच्यासोबत लोकांची सेवा करण्यात योगदान देऊ शकतात. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा साठा कमी असल्याच्या भीतीपोटी अनेक रुग्ण संभ्रमात आहेत. यासाठी म्हणून आपण या कोविड सेंटरची निर्मिती करत आहोत. सुसज्ज असे बेड आणि ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उपक्रमामुळे MES प्रेमींमध्येही एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे. या आयसोलेशन सेंटरसाठी ज्यांना सढळ हाताने मदत करायची असेल त्यांनी मराठा मंदिर येथे संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. एप्टेक एविएशन एकेडमी बेलगाम. यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं. हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. एप्टेक एविएशन एकेडमी बेलगाम. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए
आराधना, मारुति गली, बेलगाम। मन भाए आराधना। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 243577 और 8884121718। क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव। या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे। मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केट, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल, टी शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बरमुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडरगारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी बाळापासूनच्या साईज पासून प्लस साईज पर्यंत प्रत्येक साईज मध्ये उपलब्ध। म्हणजे एकाच शॉप मध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी। तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन, शॉप नंबर 1457, मारुती गली, बिसाइड मारुती टेम्पल, बसवांग गली कॉर्नर, बेलगाम। तर संपर्क साधा 9606698537 वर। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। कोविड सारख्या कठीण काळातही कोविड बेड ब्लॉकिंग सारखे घोटाळे समोर येत असल्याने बेड ब्लॉकिंग प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना चांगली शिक्षा ठोठविण्यात येईल असे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी म्हटले आहे। देशभरात चाललेल्या या कोविड महायुद्धातही अनेक लोक वेळेचा गैरफायदा घेत आहेत। लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे, तर त्यात अनेक लोक काळाबाजार करण्याचे काम करत आहेत। कोविड रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे। कोविड बेड ब्लॉकिंग घोटाळ्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना चांगलीच शिक्षा ठोठावली जाईल असे गृह आणि कायदा व संसदीय कार्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले आहे। तसेच गुरुवारी बेंगळुरूमधील असेंब्ली हॉलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की कोविड बेड ब्लॉकिंगचे प्रकरण सीसीबीकडे सोपविण्यात आले असून यावर तपास सुरू आहे। तर या प्रकरणी जयनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे। बेंगळूर दक्षिण विभागात कोविड बेडच्या वाटपाची चौकशी सुरू असून 2 डॉक्टर आणि डेटा ऑपरेटरसह एकूण 8 जणांवर यापूर्वी खटला चालविला गेला आहे। ಗಾಡಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ವಾರದೊಳಗೆ ಈಗಾಗಲೇ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಇರುವಂಥ ಡಾಕ್ಟರು, ನೋಡಲ್ ಆಫೀಸರು, ಡಾಟಾ ಎಂಟ್ರಿ ಇರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದು ಕೇವಲ ಸೌತ್ ಝೋನಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಆಗಿದೆ, ಬೇರೆ ಝೋನ್ಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದು ವಿಸ್ತರಣೆ ಆಗುತ್ತೆ। ಯಾರ್ಯಾರು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಏನು ಬೇಕು ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ತನಿಖೆ ತೀವ್ರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತನಿಖೆ ನಡೀತಾ ಇದೆ। ಅದರ ಪರಿಣಾಮ ಈಗ 8 ಜನಕ್ಕೆ ಬೆಳಗ್ಗೆ ವಿಚಾರಣೆ ಕರೆದಿದ್ದರು। ಈಗ ಅದನ್ನ ಮುಂದಿನ ಇದರಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ। ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಇದನ್ನು ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆನ್ಸಿ ತರಬೇಕು ಬೆಡ್ ಇದರಲ್ಲಿ ಅಂತ ಬೆಂಗಳೂರು ಸಮೇತವಾಗಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಬೆಡ್ಡು ಅವೈಲೇಬಲ್ ಇತ್ತು, ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬೆಡ್ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯಾವ ರೀತಿ ಈಗ ಹೆಲ್ತ್ ಬುಲೆಟಿನ್ ಕೊಡ್ತೇವೆ ಅದೇ ರೀತಿ ಬೆಡ್ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆನ್ಸ್ ಆಗಿ ಆ ಬುಲೆಟಿನಲ್ಲಿ ಬೆಡ್ ಪೊಸಿಷನ್ ಕೂಡ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಅದು ಇನ್ನೂ 2 ಅಥವಾ 3 ದಿವಸ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಸಿಸ್ಟಮನ್ನು ಮಾಡಿ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಕೊಡ್ತೀವಿ।
बेंगळूरमध्ये हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या हॉटेल्समध्ये सुमारे 4000 रूम्स बुक करून तिथे कोविड रुग्णांवर तातडीने उपचार केले जातील असे त्यांनी सांगितले. आमच्या दृष्टीने कोणतीही जातीय गोष्ट नाही. गुन्हेगार दोषी आहेत, त्यामुळे त्यांना शिक्षाही होणारच. ते कोण आहेत याची आम्ही पर्वा नाही करत असे त्यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने राज्यात जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. पण खानापूर येथे रात्री विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने खानापूर येथे रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे बेळगाव, खानापूरसह इतर तालुक्यांमध्ये सुद्धा कोरोना रुग्ण अधिकच आढळून येत आहेत. याचीच दक्षता घेत लॉकडाऊन काळात विनाकारण प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांसह 4 चाकी वाहनधारकांचीही कसून चौकशी केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्यावर लाठीचा प्रसादही देण्यात आला आहे. खानापूर तालुक्यामध्ये कडकडीत लॉकडाऊन पाळला जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना यावेळी समजही देण्यात येत असून या कोरोनाला लवकरच रोखण्याचे असल्यास प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. शहरातील हनुमाननगर व सदाशिवनगर परिसरात मनपा सफाई कर्मचाऱ्यांना सर्व लोक जनसेवा फाउंडेशन तर्फे मास्कचे वाटप करण्यात आले आहे. सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी सकाळी शहरातील हनुमाननगर व सदाशिवनगर येथे मास्क वितरण करण्यात आले आहे. मागील वर्षी कोरोनाचा फैलाव झालेल्या वेळी सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने कोरोनापासून बचाव करण्यासंदर्भात विविध प्रकारे मदत करण्यात आली. असेच कार्य यावेळीही करून जनसेवा करण्याचे कार्य करण्यात आले आहे असे सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी सांगितले आहे. महानगरपालिका सफाई कर्मचारी आपल्या आरोग्याची पर्वा न करता आपले कार्य करीत आहेत. अशा या कर्मचाऱ्यांना भेट देऊन मास्कसह कोरोनाची नियमावली समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सदाशिवनगर व हनुमाननगरमधील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. कोवॅक्सिन लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालयात नागरिकांची झुंबड. नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान न ठेवता कोरोना नियमांचा उडविला फज्जा. एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून दुसरीकडे अशी नागरिकांची गर्दी आक्रोशाला झाली कारणीभूत. आमदार अनिल बेनके यांनी आमदार अभय पाटील यांच्या स्वखर्चातून 25 लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन मशीन्स खरेदी. देवराज अरस वसतिगृहात सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला मशीन्स केल्या सुपूर्द. कोरोना लक्षणे असणाऱ्या रुग्णांना होणार या मशिनरीचा फायदा. वडगाव यरमाळ रोड येथे ड्रेनेज पाईपलाईनची समस्या असून 2 महिन्यापूर्वीच केले होते रस्त्याचे काँक्रिटीकरण. रस्त्यामधोमध ड्रेनेज चेंबरची निर्मिती केल्याने नागरिकातून होत आहे संताप व्यक्त. लवकरात लवकर प्रशासनाने ही समस्या सोडवण्याची केली जात आहे मागणी. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी.